Did you recognize the picture? Yes, it is a picture of pyramids in Egypt. सुमारे 3000 वर्षांपूर्वी या पिरॅमिडचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलं होतं. सेकंड पिक्चर आपल्याला दिसतंय ताजमहल. ताजमहलचा सुद्धा कन्स्ट्रक्शन करताना जॉमेट्रीच्या कन्सेप्टचा वापर केलेला आपल्याला यामध्ये दिसतो. जिओमेट्री, जिओ प्लस मेट्रिया. जिओ मीन्स अर्थ, अर्थ म्हणजे पृथ्वी, आणि मेट्रिया मीन्स मेजरिंग, म्हणजे पृथ्वीचं मोजमाप करण्यासाठी ह्या सब्जेक्टचा उपयोग करता येऊ शकतो. Geometry was developed in many nations in different periods and for different constructions. The first Greek mathematician, Thales, had gone to Egypt. It is said that he determined heights of pyramids by measuring its shadow and using properties of similar triangles. म्हणजे त्यांनी पिरॅमिडचं मेजरमेंट करण्यासाठी पिरॅमिडच्या सावलीचा उपयोग करून सिमिलरिटी या कन्सेप्टचा वापर करून पिरॅमिड्सचं मेजरमेंट केलं. इन एशियन्स, इंडियन्स ऑल्सो हॅड डीप नॉलेज ऑफ जिओमेट्री इन वैदिक पिरियड्स. इन कोर्स ऑफ टाइम, द मॅथमॅटिशियन्स भास्कराचार्य वॉज द फर्स्ट पर्सन टू कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय द अर्थ. नेक्स्ट इज आर्यभट्ट, ज्यांनी शून्याचा शोध लावला. वराह मिहिर अँड मेनी ऑदर्स हॅव गिवन व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन टू द सब्जेक्ट ऑफ जिओमेट्री. बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्रीमध्ये पुढे आपल्याला बघायचं पॉइंट्स, लाईन अँड प्लेन. ह्या कन्सेप्ट तुम्ही स्टँडर्ड 6 पासून स्टडी करत आहात, ते आपण रिकॉल करूया एकदा. पॉइंट, कोणत्या याला पॉइंट म्हणतो आपण? एक टायनी डॉटला आपण काय म्हणतो? पॉइंट म्हणतो. आणि पॉइंट नेहमी आपण कॅपिटल लेटरनी डिनोट करतो. म्हणजे आपण याला रीड करताना कसं करणार? पॉइंट ए. ओके. नेक्स्ट आहे लाईन. लाईन की जी आपण ऑलवेज लाईन कन्सिडर करताना ती कशी कन्सिडर करणार? स्ट्रेट लाईन. ओके. लाईन म्हणजे काय? की ज्या दोन्ही बाजूंना काय असतात? ॲरोज असतात. ती दोन्ही बाजूंना अप टू इन्फिनिटी पर्यंत काय करू शकतो आपण? एक्सटेंड करू शकतो. ओके. दोन्ही साइडनी ॲरो देणं गरजेचं असतं लाईनसाठी. ओके. नेक्स्ट असतो प्लेन. ओके. एका फ्लॅट सरफेसला तुम्ही काय म्हणू शकता? प्लेन म्हणू शकता. ओके. की ज्यामध्ये तुम्ही पॉइंट सुद्धा डिनोट करू शकता अँड लाईन सुद्धा ड्रॉ करू शकता. ओके. म्हणजे एका फ्लॅट सरफेसला आपण काय म्हणतो? प्लेन म्हणतो. ओके. तर आपण लाईन नेहमी ज्यावेळेस आपण लाईनचा यूज करणार त्यावेळेस आपण ॲज अ नेहमी कन्सिडर करणार की ती कशी असणार आहे? स्ट्रेट लाईन असणार आहे. ओके. नेक्स्ट आपण पाहणार आहोत कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. फर्स्ट इथे काय दिसतीये तुम्हाला? एक नंबर लाईन दिसतीये. ओके. ही नंबर लाईन आपण स्टँडर्ड 8 मध्ये पण पाहिलेली आहे. या नंबर लाईनवर सेंटरला काय असतो? 0. 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात 1 to अप टू इन्फिनिटी पर्यंत, आणि 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात अप टू -इन्फिनिटी पर्यंत. ओके. आता ज्यावेळेस आपण 0 पासून राईटला जाऊ त्यावेळेस व्हॅल्यू ऑफ द नंबर्स काय होत जातात? इन्क्रीज होत जातात. आणि ज्यावेळेस आपण 0 पासून लेफ्टला जाऊ त्यावेळेस व्हॅल्यू ऑफ द नंबर्स काय होत जातात? डिक्रीज होत जातात. ओके. म्हणजे हे आपण बघितलं होतं की -1 इज बिगर दॅन -2 अँड -2 इज बिगर दॅन -3. म्हणजे व्हॅल्यू काय होत जाती? कमी कमी होत जाती. आणि राईट साईडला त्या नंबरची व्हॅल्यू काय होत जाती? इन्क्रीज होत जाते. ओके. हे आले सर्वांच्या लक्षात. नेक्स्ट पाहूया. हिअर काय केलेलं आहे? काही कॅपिटल अल्फाबेट्स लिहिलेले दिसत आहेत नंबर्सच्या वरती, बरोबर. मग आता -5च्या वरती काय दिसतोय? ए. -3च्या वरती बी. -2च्या वरती सी. 0च्या वरती ओ.
1च्या वरती D आणि 3च्या वरती E. तर हे जे कॅपिटल लेटर्स आपण डिनोट केले त्यांना काय म्हटलं जातं? सेड टू बी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. ओके, म्हणजे आपण ज्यावेळेस रीड करू पॉइंट A, ओके, त्यावेळेस पॉइंट A च्या खाली कोणता नंबर आहे? -5. ओके, म्हणजे पॉइंट A चा कोऑर्डिनेट काय झाला? -5 झाला. ओके, देन पॉइंट B डिनोट्स द नंबर -3. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण पॉइंट B म्हणू त्यावेळेस कोणता कोऑर्डिनेट दिसतोय आपल्याला? -3 दिसते. ओके, हेन्स द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B इज -3. Similarly, the coordinates of point A is -5, E is 3, D is 1. ओके, म्हणजे हा कॅपिटल लेटर काय डिनोट करतो? कोऑर्डिनेट्स डिनोट करतो. ओके, द पॉइंट E is denoted 3. ओके, आता आपल्याला काय दिसतंय? पॉइंट D आणि पॉइंट E. ओके, पॉइंट D आणि E च्या मध्ये किती डिस्टन्स दिसतंय? 1 to 2 1 आणि 2 to 3 2. म्हणजे किती युनिट्स दिसत आहेत? 2 युनिट्स. म्हणजे D आणि E या पॉइंट मध्ये किती डिस्टन्स दिसते आपल्याला? 2 युनिट्सचं डिस्टन्स दिसते. ओके, 1 and 2. ओके, नेक्स्ट द डिस्टन्स बिटवीन पॉइंट A and point B on the above number line is also 2. ओके, -5 to -4 1 युनिट आणि -4 to -3 1 युनिट. म्हणजे टोटल किती युनिट्सचं डिस्टन्स होत आहे? 3 युनिट्सचं डिस्टन्स होत आहे. ओके, सॉरी 2 युनिट्सचं डिस्टन्स होत आहे. ओके, नाउ लेट अस सी हाऊ टू फाइंड डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स. ओके, म्हणजे हे जर आपण सबट्रॅक्शन करून फाइंड आउट करू शकतो किंवा 1 युनिट 2 युनिट असं काउंट करू शकतो. ओके, तर आता आपण कोऑर्डिनेट्सचा यूज करून काय करणार आहे? डिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. To find the distance between 2 points, consider their coordinates and subtract the smaller coordinates from the larger. Okay, the coordinates of point D. The coordinates of point D is 1 and the coordinates of point E is 3. Okay, we know that 3 is greater than 1. आणि आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करताना आपण काय करणार आहे? सबट्रॅक्शन करणार आहे. बिगर नंबर मधनं स्मॉलर नंबर काय करणार? सबट्रॅक्ट करणार. म्हणजे D आणि E मधलं जर डिस्टन्स काढायचं असेल त्यावेळेस E चं कोऑर्डिनेट काय? 3 आणि D चं कोऑर्डिनेट काय? 1. आणि 3 हा 1 पेक्षा मोठा आहे म्हणलं 3 मधनं 1 काय करणार? आपण सबट्रॅक्ट करणार. 3 मधनं 1 सबट्रॅक्ट केले, आन्सर काय मिळाला आपल्याला? 2. ओके, मग याच्यावरून काय कळालं? डिस्टन्स बिटवीन पॉइंट D and E is 2 units. Okay, the distance between point E and D. ओके, समजा आपण D पासून E कडे गेलो काय आणि E पासून D कडे गेलो काय, म्हणजे डिस्टन्स बिटवीन DE आणि डिस्टन्स बिटवीन ED हे नेहमीच काय असणार आहे? इक्वल असणार आहे. ओके, आता हे डिनोट करताना कसं करणार? डिस्टन्स बिटवीन पॉइंट E and D इज डिनोटेड ॲज स्मॉल d इन ब्रॅकेट E, D. आणि रीड कसं करणार आपण? डिस्टन्स बिटवीन ED. ओके, दिस इज द सेम ॲज लेंथ ऑफ ED. म्हणजे जे डिस्टन्स ED इज इक्वल टू असणार आहे तेच काय असणार आहे? लेंथ ऑफ ED असणार आहे. डिस्टन्स बिटवीन ED फाइंड आउट केलं 3 - 1 इज इक्वल टू 2. लेंथ ऑफ ED इज इक्वल टू 2. मग डिस्टन्स इज इक्वल टू लेंथ विच इज इक्वल टू 2 आपल्याला या केसमध्ये मिळाले. ओके, आणि डिस्टन्स बिटवीन ED इज इक्वल टू 2 अँड डिस्टन्स बिटवीन DE ऑल्सो इज इक्वल टू 2. ओके, नेक्स्ट पाहिलं आपण समजा C आणि D मधलं डिस्टन्स घेतलं. पॉइंट C आणि D मधला पॉइंट C आणि D. C चे कोऑर्डिनेट्स काय? -2 आणि D चे कोऑर्डिनेट्स काय? 1. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की नेहमी पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्ह नंबर पेक्षा काय असतो? मोठा असतो, बिगर असतो. म्हणून 1 मधनं काय सबट्रॅक्ट करणार आपण? -2. बघा मग काय केलंय? 1 - -2 मायनस प्लस 1 + 2 3. म्हणजे आणि C अँड D मधलं डिस्टन्स किती झालं? 3 युनिट्सचं झालं. जर आपण काउंट केलं तर बघूया. -2 to 1 1 2
3. काउंट केलं तरी आपल्याला डिस्टन्स किती मिळत आहे 3 युनिट्स आणि युजिंग द कोऑर्डिनेट्स आपल्याला डिस्टन्स सुद्धा काय मिळाले 3. ओके, म्हणजे डिस्टन्स ऑफ CD इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ DC. म्हणजे C कडून D कडे गेलं काय आणि D कडून C कडे आलं काय, डिस्टन्स हे काय असणार आहे सेम असणार आहे. ओके, नाउ लेट अस फाइंड डिस्टन्स AB. द कोऑर्डिनेट AB मधलं डिस्टन्स काढायचंय. A चं कोऑर्डिनेट -5 आहे आणि B चं कोऑर्डिनेट -3 आहे. ओके, आणि मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की 0 पासून आपण जर लेफ्टला गेलो तर व्हॅल्यू ऑफ द नंबर काय होत जातो, डिक्रीज होत जातो. म्हणजे -3 हा बिगर आहे -5 पेक्षा. ओके, मग डिस्टन्स ऑफ AB फाइंड आउट करताना -3 हा बिगर आहे, त्यातनं -5 काय केला, सबट्रॅक्ट केला. म्हणजे काय आलं -3 मायनस -5 मायनस मायनस काय होणार प्लस. मग आपल्याला काय मिळालं -3 + 5. ओके, आता प्लस मायनस मायनस, मग 5 मधनं 3 गेले किती राहिले 2 आणि साइन आपण मोठ्या नंबरचं देणार. ह्या कंडिशनला कोणता मोठा नंबर आहे 5. 5 ला साइन कोणता आहे प्लस, म्हणून आन्सरला साइन पण काय येणार आहे +2. ओके, फ्रॉम द अबव एक्झाम्पल इट इज क्लिअर दॅट द डिस्टन्स बिटवीन 2 डिस्टिंक्ट पॉइंट इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे बघा इथे सुद्धा आपल्याला काय मिळालंय +2 +3 आणि +2. म्हणजे नेहमी डिस्टन्स हे नेहमी काय मिळतं पॉझिटिव्ह नंबरमध्ये मिळतं. नेक्स्ट नोट काय दिली त्यांनी, इफ द 2 पॉइंट्स आर नॉट डिस्टिंक्ट देन द पॉइंट्स बिटवीन देम इज 0. ओके, म्हणजे आता काय सांगितलं त्यांनी, समजा आपण पॉइंट D घेतला आणि ह्या पॉइंट D ला आपण नाव दिलं Z. ओके, आणि याच पॉइंटला आपण नाव दिलं X. ओके, म्हणजे X आणि Z हे सेपरेट पॉइंट्स आहेत का, नाही. ते दोन्ही पॉइंट्स काय कोणतं कोऑर्डिनेट डिनोट करतायत 5. मग ह्या पॉइंट X आणि पॉइंट Z मधलं डिस्टन्स किती असणार आहे, नेहमी 0 असणार. का, कारण की ते वेगळे आहेत का, नाही, ते काय आहेत सेम पॉइंटला आहेत, म्हणून त्यांचा डिस्टन्स हे नेहमी काय असणार आहे 0 असणार आहे. ओके, नोट समजली सगळ्यांना. इफ द 2 पॉइंट्स आर नॉट डिस्टिंक्ट देन द डिस्टन्स बिटवीन देम इज 0. ओके, खाली आपल्याला नोट दिल्यात 2 ज्या की आपण वरती पाहिलेल्या आहेत त्या रिकॉल करूया. द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स इज ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट. म्हणजे आपल्याला डिस्टन्स कधी मिळणार आहे 2 पॉइंट मधलं, त्या 2 पॉइंटच्या कोऑर्डिनेट्स काय करणार आपण मोठ्या कोऑर्डिनेट मधनं स्मॉलर कोऑर्डिनेट काय करणार सबट्रॅक्ट करणार, त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे डिस्टन्स. ओके, नेक्स्ट नोट, द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स इज अ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. नॉन निगेटिव्ह म्हणजे काय पॉझिटिव्ह रिअल नंबर. म्हणजे 2 पॉइंट मधलं डिस्टन्स हे नेहमीच काय असणार आहे पॉझिटिव्ह रिअल नंबर असणार आहे. ओके, तर ह्या 2 नोट तुम्ही काय करून घ्यायच्यात वहीमध्ये राईट डाऊन करून घ्यायच्यात. त्यानंतर नंबर लाईन ड्रॉ करायची आहे, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ED फाइंड आउट करायचा, डिस्टन्स बिटवीन पॉइंट CD फाइंड आउट करायचा आणि डिस्टन्स बिटवीन पॉइंट A आणि B पण फाइंड आउट करायचा. ओके, आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन फर्स्ट दिलेला आहे. ही नंबर लाईन दिलेली आहे आणि याच्यावर टोटल तुम्हाला 8 डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व्ह करून मला पाठवायचा आहे. थँक्यू.